तर आज मस्त असं चुलीवरचं मटण बनवलेलं आहे आणि पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर चला, लॉंग व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्याचा भरपूर असा सपोर्ट तुमचा मला हवा आहे आणि तो तुम्ही देतच आहेत। तर असं चला, आता तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी शॉर्टकटमध्ये दाखवत आहे। तर मस्त अशी बघा, घराबाहेर भरपूर असं स्पेस आहे, त्यामुळे मस्त अशी चूल मांडलेली आहे। एका साईडला मी मसाला वगैरे भाजून घेत आहे, तर एका साईडला मम्मी मटण वगैरे मस्त असं बारीक चिरून घेत आहे। तर मी मसाला वगैरे भाजून घेत आहे आणि भरपूर दिवसानंतर चुलीसमोर बसलेले आहे। तसं तर चुलीची काय प्रश्नच नाही आमच्या इथं, पण मग कधीतरी आपल्याला खावं वाटतं, आपण काही गावाला जाऊ शकत नाही लगेच, आणि आमचं गाव म्हणजे आता नाशिकच झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला काही जाता येत नाही जास्त करून। आणि मस्त असं बघा, बाहेरच आम्ही चूल मांडलेली आणि त्याच्यावरच मस्त असं मटण बनवलेलं। मी तर काही खाणार नाही आहे, पण घरचे सर्वजण खाणार आहे, मग त्यांच्यासाठी केलेलं आहे। तर आता इथं बघू शकता, मम्मी पीठ वगैरे मळून घेत आहे। बाकी जेवढं पण काय पसारा असतो तो तर होतच असतो बाहेर टाकलं की। तर मसाला वगैरे मी तयार केलेला, तो पण मी वाटून आणलेला घरातून। आणि त्यानंतर बघू शकता, मस्त हळदी मीठ लावून वगैरे ना मटणला एकदम छान असं फ्राय केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि किती मस्त झालेलं आहे, बाहेरच्या हॉटेलपेक्षाही घरात एक नंबर लागतं बरं का। तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण। त्यानंतर त्यात मी गरम पाणी करून टाकलेलं आहे आणि त्याला मस्त शिट्ट्या द्यायच्या। आणि मटणाच्या वासाने लगे मांजर पण येऊन बसलेली, तर तिला तर काय भेटलं नाही, कारण की खूपच वेळ झालेला। तर त्यानंतर दुसरीच मांजर येऊन खाल्लेली। तर इथं बघू शकता, झालेलं आहे मटण। मम्मीने मस्त असं मसाल्याला पण फ्राय करून ना कुकरमध्येच पुन्हा टाकलेलं आणि त्याला शिट्ट्या मारून घेतलेल्या 3-4। तर आता फायनल झालेलं आहे आणि आता मी पण माझं जेवण करून घेणार आहे। मी तर काय आपलं साधं सिंपलच करणार होती आणि मस्त खिचडी भात वगैरे केलेला। आणि आरवला इतकं तिखट असताना पण त्यांनी खाल्लेलं, त्याला तर खूपच आवडलेलं। आणि मी पापड भाजता भाजता पार माझा पापडच जळून गेलेला। तर इथं मस्त मम्मीने फुलके वगैरे बनवलेले होते, तर आता फुलके छान असे फुगवले आणि त्यानंतर झालेलं आहे आणि आता सर्व जेवायला बसलेले आहेत। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा।